भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळते। बीडमधील भाजप आमदार सुरेश धसांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं मंत्री पंकजा मुंडे म्हणाले आहेत। वैयक्तिक पातळीवर टीका करतात त्याबाबत पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांनी धसांना खरंतर समज द्यावी असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। मला समज देण्याचं काय कारण असा सवाल आता त्यावर सुरेश धसांनी केलाय। त्याचबरोबर त्यांनी भाजप सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप करत धसांनी पंकजा मुंडेंवरच कारवाई करण्यात यावी असं म्हटलंय। माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले, त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। मी असं नाही म्हणले, मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी असं आहे। करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार। मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या। मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे। शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।